नमस्कार, पुण्यनगर टाइम्समध्ये सर्वांचं स्वागत आहे। कालच एक व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसार माध्यमातून व्हायरल झाला। त्याच्यामध्ये ओतूर ग्रामसभेला ज्यांनी कला केंद्रासाठी परमिशन मागितली ते डुंबरे माझ्यासोबत आहे। एकीकडे पेमदरा कला केंद्र वादत असताना यांनी ओतूर ग्रामसभेला मला कला केंद्राला परमिशन द्या अशी मागणी त्यांनी केली। ते माझ्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारलं की तुम्ही का मागणी करत आहेत, कारण जुन्नर तालुका ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, त्याचबरोबर ज्या ओतूर नगरीमध्ये सद्गुरू बाबा चैतन्य महाराज तुकाराम महाराज ते गुरु आहेत, या ठिकाणी तो रामकृष्ण हरी मंत्र दिला गेला आणि त्याच भूमीमध्ये तुम्ही अशी मागणी करताय। आपलं नाव काय? नमस्कार, मी प्रकाश डुंबरे, राहणार ओतूर। कालच 25 ऑगस्ट रोजी जी ग्रामसभा झालेली आहे ओतूरची, त्यामध्ये मी ऐनवेळच्या विषयामध्ये मागणी केलेली आहे। मी अशिक्षित असल्यामुळे मी काय अर्ज केलेला नव्हता, पण ऐनवेळच्या विषयामध्ये मी जो मांडला आणि पूर्णपणे मला ग्रामस्थांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याला परवानगी पण दिलेली आहे बहुमताने। मग तुम्ही अर्ज वर केला नव्हता? हो, अर्ज मी केलेला नव्हता। मग तुम्ही असं का बोलले गेले बा मला कला केंद्राला मला परमिशन पाहिजे म्हणून? नाही, काय झाले की रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मी हा प्रयत्न करत आहे। एकीकडे पेमदरा कला केंद्र हे वादत असताना तुम्ही ग्रामसभेमध्ये तोच विषय मांडला, कारण का तेथील स्थानिक ग्रामस्थांनी पेमदरामध्ये त्या कला केंद्राला विरोध दर्शवला आणि तुम्ही आज देखील तुम्ही त्या ग्रामसभेत तुम्ही विषय मांडताय की मला कला केंद्राला परमिशन द्या म्हणून। की कलाच केंद्र फक्त एक चुकीचं आहे असं काही नाहीये, इतरही गोष्टी चुकीच्या आहेत, त्याला सुद्धा गाव परवानगी देतच आहे। तर कला केंद्र काय फार चुकीचं आहे असं काही नाही, आणि ज्याची इच्छा आहे तो त्या मार्गाला जातो किंवा त्याची इच्छा आहे तो ती गोष्ट करतो आणि त्याने ती करावा। तर याच्यात काय असं वागवं काही नाही। शेवटी ग्रामस्थांचा जो कल आहे, ग्रामस्थांनी त्यांच्या मनाने किंवा त्यांच्या एकमताने मला असा त्यात हे दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे आणि त्यात असं वागवं असं वाटायचं काही कारण नाहीये। इतरही विषय जे चुकीचे आहेत त्याला सुद्धा गाव परवानगी देतच आहे ना। कुठले विषय चुकीचे आहेत? की आता बेरबार भरपूर होतात, अनाठाई आहेत, भरपूर असे की जे बेकायदेशीर धंदे भरपूर आहेत ना, की त्याला गाव पाठीशी घालतच ना। मग हा असा विषय काही नाही ना की परवानगी देऊन काय चुकीचं केलं असं मला वाटत नाही, किंवा मी परवानगी घेतली किंवा मी मागितली असं मला काही चुकीचं वाटत नाही। अनेकांचा विरोध आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, या भूमीमध्ये कला केंद्र नको आहेत म्हणून तर तो पेमदराच्या ठिकाणी जे कला केंद्र होणार होतं त्याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला, काही तालुक्यातनी पण याला विरोध दर्शवला, काही नेत्यांनी पण त्याला विरोध दर्शवला आणि तुम्ही एकीकडे तुम्ही आज मागणी करताय। ठीक आहे, तुम्ही म्हणता ते योग्य आहे, पण नुसतं कलाच केंद्र हे चुकीचं आहे किंवा आपली ही संस्कृती नाही असं नाही ना, की भरपूर इतर पण लोक असे अवैध धंदे करतात, ते चुकीचं नाही का? मग त्याला कोणी विरोध करत नाही। फक्त हा एक असा वेगळा प्रश्न आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे असं एक असं बघू नका की हा वेगळा प्रश्न आहे म्हणून याच्याकडे असं। मग इतर ठिकाणी सुद्धा भरपूर भ्रष्टाचार चालू आहे, मग त्याला असे राजकीय नेते काय विरोध करत नाही की काही लोकांकडं काही कमिशन खातात किंवा इतर काही गोष्टी करतात, मग त्याला विरोध करा, ती संस्कृती आहे का? मग किंवा इतर पण गोष्ट आहेत की काही इतर उच्चभ्रू म्हणजे असणारी लोक ती पण चुकीची गोष्ट करतात, मग त्याला इतर राजकीय नेते का विरोध करत नाही? त्यावेळेस ते बाजूला जातात। मग जेव्हा चुकीची गोष्ट होणार त्यावेळेस तुम्ही विरोध केला पाहिजे ना, फक्त ही चुकीची आहे असं काही आहे का? जर ही एकच चुकीची असेल तर ते ठीक आहे ना, एकच चुकीची आहे का त्यांनी मान्य करावं, ज्याला याला विरोध करायचा आहे त्याने म्हणावं का ही एकच गोष्ट चुकीची आहे, त्यानंतर एकही गोष्ट चुकीची नाहीये। नेमकं ही गोष्ट का चुकीची आहे असं काय वाटतं? नाही, चुकीचे म्हणजे ज्याचा जसा दृष्टिकोन असेल त्यासाठी चुकीची आहे ना, की सर्वच लोक काही नाही। आता इतर ठिकाणी पण हे चालूच आहे ना कला केंद्र, असं काही वावगं नाही ना कला केंद्र। सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 86 कला केंद्र चालू आहे। हो, जरी कला केंद्र चालू आहे ना, की ज्याची त्याची इच्छा आहे ना, त्याला तर कोणी आग्रह करत नाही ना। आणि असं काही नाही ना की एखादा धंदा असेल, व्यवसाय असेल, त्या निमित्ताने आपण जो प्रयत्न करतो त्याला कोणी आग्रह करत नाही ना की या किंवा इतर काही गोष्टी करा किंवा चुकीचं आहे, तर त्या अनुषंगाने काही वावगं नाहीये। जे परवानगी दिलेली आहे तर आणि आपला तो व्यवसाय करायची इच्छा आहे की काही वावगं नाहीये। आता इथं सुद्धा भरपूर अशी गोष्ट आहे
की बेकायदेशीर चालू आहेत, मग त्याला सुद्धा आहेच ना की ग्रामपंचायत असेल किंवा इतर ठिकाणी असेल किती लुटालूट चालू आहे पैशांची सर्वसामान्यांच्या. मग याच्यावरतीच काय असं काय अख्खं गाव लुटणार आहे का पैसे याच्यावरती? असं तर काही नाही ना. मला एक सांगा की तुम्ही जे कला केंद्र मागणी तुम्ही केली त्याबद्दल तुमच्याकडे जागा उपलब्ध आहे का? मला रितसर परवानगी भेटल्यानंतर मी सर्व व्यवस्था करणार आहे. माझ्याकडे जागा वगैरे सर्व आहे, मी सर्व नियोजित करून ठेवलेलं आहे. मला ग्रामपंचायतच्या लेखी मान्यता प्राप्त झाल्यानंतर मी त्या सर्व गोष्टी नियोजन करून ज्या काही इतर गोष्टींच्या परवानग्या पाहिजेत त्या घेणार आहे आणि ते लवकरात लवकर मी चालू करणार आहे. काय वाटतं तुम्हाला इथं कला केंद्र होऊ शकतं का? काय नाही, गिराईक भरपूर आहे इथं कला केंद्राला. आपल्या आजूबाजूला इथे लोक भरपूर कला केंद्राला लांब लांब जातात. चांगले मोठमोठे लोक जे इथं विरोध करणारे किंवा ज्यांनी मान्यता दिली किंवा जे अजूनही विरोध करायचे इच्छुक असतील ती लोक इतर ठिकाणी कला केंद्राला जातातच ना. मग त्यांनी इथल्या इथं सोय होऊन त्यांची जवळजवळ. यांचं म्हणणं आहे की जे लोकांनी कला केंद्र विरोध केला आहे तीच लोक बाहेर कला केंद्र जातात असं डुंबरे साहेबांचं म्हणणं आहे. पण जर ग्रामस्थांनी या गोष्टीला विरोध केला तर आपण पुढच्या गोष्टी सामोरं कसं जाल? ज्यावेळेस विरोध होईल त्यावेळेस जे कायदेशीर बाब असेल की म्हणजे साधारणतः ग्रामसभेला घटनात्मक दर्जा आहे, ग्रामसभेने मला परवानगी दिलेली आहे. जर जो पुढचा विषय असेल तो ग्रामस्थांच्या जे काय असेल ते परत सभा होईल किंवा काय होईल त्यावेळी जो ठरेल त्या विषयाला मी काय अनुसार उत्तर देईल. किंवा आता मला परवानगी दिलेली आहे, तूर्त तरी मला आता परवानगी भेटलेली आहे. आज 2 दिवस सुट्ट्या, सगळं भाऊसाहेब काही आलेले नाहीत. मी आता गुरुवारी त्यांच्याकडे जाणार आहे, मी माझी रितसर परवानगी घेणार आहे, कायदेशीर म्हणजे लेखी परवानगी घेणार आहे मी त्यांच्याकडून. पण तुम्ही बोलता की मी अर्ज केला नव्हता. हो, आणि मग ते परवानगी देतील कशी? ऐका ना, अर्ज जरी नसेल केला तर ऐन वेळेस जो विषय असतो त्याला अर्ज करण्याची गरज लागत नाही. असा आपलं कायदेशीर त्याला तरतूद आहे की ऐन वेळेच्या विषयाला कुठलेही अर्ज करण्याची गरज लागत नाही. तो नामंजूर करायचा मंजूर करायचा हे पूर्णपणे त्या ठिकाणावरती आणि असणाऱ्या सभेच्या लोकांवरती अवलंबून असते. ते हे कला केंद्र एकूण झालं तर काय होईल पुढे? हे कला केंद्र झाल्यानंतर रोजगार उपलब्ध होईल आणि विशेष घटकाला जो लोकांना वाटतो चुकीचा आहे त्या विशेष घटकाला काम भेटून जाईल. आणि काही त्यात दुमत असण्याचं काही कारण नाही ना. इतरही गोष्टी भरपूर चुकीच्या चालू असतात मग त्याला कोण विरोध करत नाही. मग कला केंद्राला का उद्या असं एखादं काय म्हणत नाही का हे ग्रामपंचायतचं कमिशन खाले याला विरोध करा, ह्या माणसाने चुकीचं काम केलंय याला विरोध करा, असे राजकीय नेते काय नाही पुढे येत. मग ह्याच कला केंद्राने काय केलं, ह्या कला केंद्रापासून त्यांचा काही फायदा नसेल म्हणून ते विरोध करतात. तुम्ही एखादा रोड केला, रोडला प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होतो, मग त्याला राजकीय नेते का सामोरे जात नाही का? मग त्यावेळेस त्यांना काही कळत नाही का हा रोड चुकीचा चालू आहे किंवा हे काम चुकीचं चालू आहे, याचं हे सगळं स्ट्रक्चर चुकीचं आहे, त्यावेळेस काय कळत नाही. मग कलाच केंद्र चुकीचं काय काही म्हणजे विशेष किंवा अशा एका चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याची काही गरज नाहीये. नेमकं कला केंद्र नेमकं काय तुम्ही जरा त्याचं स्पष्टीकरण द्या जरा. कला केंद्र म्हणजे कसं होते की एक आपला असा एक थोडेसे लेडीज असतात आणि ते कसं आहे की ज्याला जशी आवड आहे त्याशिवाय आपले कसे की लेडीज बेअर बार असतात त्या अनुषंगाने थोडंसं हा मिनी लेडीज बार म्हणू आपण, अशा संदर्भात ही गोष्ट असते. आणि काय नाही त्यात ज्याची इच्छा असेल त्यानुसार तो पैसे खर्च करतो. असं इथं कोणालाही बंधन नाही किंवा कोणाकडूनही काही असं दडपशाही किंवा दमदाटी करत नाही. ज्याची इच्छा आहे त्याच्यासाठी तो मार्ग खुला आहे. पण अनेकांनी विरोध दर्शवला आहे या गोष्टीला की जो पेमदरा या ठिकाणी नवीन कला केंद्र उभारणी चालू आहे, त्यानंतर जे नारायणगाव या ठिकाणी कला केंद्र आहे त्याला देखील विरोध दर्शवला आहे. मग ही शिवरायांची भूमी आहे, मग ह्या भूमीमध्ये हे जे कला केंद्र ज्यांनी विरोध दर्शवला आहे, जे काय राजकीय नेते असतील किंवा स्थानिक ग्रामस्थ असतील त्या सगळ्यांनी या गोष्टीला विरोध दर्शवला आहे. मग तुम्हाला असं वाटतं का ओतूरमध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात? नाही, ऐका ना, माझं असं वैयक्तिक मत आहे की जर हीच गोष्ट चुकीची आहे, हीच गोष्ट एक चुकीची आहे का समाजामध्ये घडत, ही जर एकच गोष्ट चुकीची असेल तर ठीक आहे ना, ते नाही ना होणार नाही. पण ही एकच गोष्ट आहे ही पहिले सिद्ध करावं लागेल का ही एकच गोष्ट चुकीची आहे, याच्यापेक्षा अनेक गोष्टी अशा चुकीच्या आहेत. मग त्या समाजाला का दिसत नाही किंवा समाजाने त्याच्याकडे का लक्ष वेधून घेत नाही किंवा समाज तिथं का विरोध करत नाही? तिथं तुमचं काही एकमेकाचे काही हे तर संबंध जपले जातात. मग इथं नाही भेटत म्हणून असं तुम्ही विरोध करताय, तर तुम्हाला तिथं भेटल्यानंतर तुम्ही हे संबंध जपण्यासाठी तुम्ही तिथं विरोध नाही करत, चुकीची गोष्ट असली तरी. पण तुम्ही म्हणले की मी अडाणी आहे, मी अशिक्षित आहे, मला परवानगी द्या. हो बरोबर आहे ना. मी ऐनवेळेच्या विषयामध्ये म्हणले की मी मला काय फार असं
इतर गोष्टीचं काही माहिती नसल्यामुळं मी आपलं आगंतुक विषयामध्ये हा विषय मांडलेला आहे. आणि त्या गोष्टीसाठी एक प्रोविजनच तशी आहे की कायद्यामध्ये प्रोविजन असे केलेले आहे की ज्या माणसाला काय अशिक्षित माणसं असतात त्यांना अर्ज करणं शक्य नसेल, त्या माणसाने ऐनवेळेच्या विषयामध्ये विषय मांडू शकतो. तो कुठलाही असेल आणि त्याला मान्यता देणं किंवा त्यावरती चर्चा करणं हा पूर्णपणे त्या असणाऱ्या गोष्टीचा म्हणजे चालू असणारी सभा आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. मग तुम्ही जो ऐनवेळी जो विषय घेतला त्या विषयाला सरपंच असतील, त्या सभेचे अध्यक्ष असतील, त्यांनी परवानगी दिली तुम्हाला? हो, आमच्याकडं पूर्ण त्याचं रेकॉर्डिंग आहे आणि रेकॉर्डिंगमध्ये कुणीही विरोध केलेला नाहीये आणि कुणीही त्याच्यावरती आक्षेप असा नोंदवलेला नाहीये की सर्वांनी एकमताने अतिशय उत्साहाने असं आम्हाला परवानगी दिलेली आहे मला. आणि त्याच्यात आणि जर विरोध असता तर लगेच त्या आपल्या स्टेटमेंटमध्ये विरोध आला असताना आपल्याकडे जे साधारणतः ग्रामसभेचं जे रेकॉर्डिंग होतं ते रेकॉर्डिंग आपण सर्वांनी पाहावे आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही बघू शकता ना की विरोध झाला आहे किंवा नाही. तुम्ही इतर गोष्टीला विरोध होतो किंवा एखादी गोष्ट चांगली मांडली तर आखी सभा शांत राहते आणि तीच गोष्ट जर तुम्हाला मान्य असेल तर सभा अतिशय उत्साही होऊन तुम्हाला मान्यता देते. याच्यापेक्षा दुसरी काय म्हणता असू शकते. तुम्हाला जर एखादा गंभीर विषय असेल तर तुम्ही शांत राहता की म्हणजे शांत का बाबा हे सभेला जवळजवळ मान्य नाहीये आणि तोच विषय जर दुसरा असेल तर तुम्ही शिट्ट्या वाजवून किंवा हातवारी करून अतिशय उत्साहपणे तुम्ही त्याला मत दर्शवता म्हणजे तुम्हाला ती गोष्ट मान्य आहे. आणि एकाही व्यक्तीने ग्रामसभेच्या एकाही नागरिकाने त्याला विरोध केलेला नाही आणि तसं आमच्याकडे त्याचं रेकॉर्डिंग आहे. ग्रामसभेचं पूर्ण न्यायालयाच्या आदेशानुसार रेकॉर्डिंग जे होत आहे ते तुम्ही बघू शकता किंवा गाव ज्याला विरोध करायचा ते बघू शकतात. ज्यात कोणी विरोध केलाय किंवा नाही केला आमचं त्यांना स्पष्ट असे मत आहे की तुम्ही ते रेकॉर्डिंग बघा आणि मग बोला, चुकीचं काही बोलू नका. साधारणतः ग्रामसभेला किती लोक उपस्थित होती? साधारणतः ग्रामसभेला 250 ते 350 लोक उपस्थित होते. त्यामध्ये काय महिला असतील? हो, महिलाही होत्या. मग त्यावेळेस त्यांनी विरोध नाही केला? नाही, कोणीच विरोध नाही केलेला. आपण रेकॉर्डिंग बघू शकता आणि रेकॉर्डिंग तर काय हे नाही ना, रेकॉर्डिंग तर एकदम ग्रामपंचायतच्याच वतीने रेकॉर्डिंग केले जाते तर ते त्यांच्याकडून आम्ही घेतलेलं आहे आणि कुणी पण बघू शकता. असं काही नाही की ग्रामपंचायत तुम्ही अर्ज करा तुम्हाला ते रेकॉर्डिंग पाहायला भेटेल. आणि जो ग्रामसभेचा जो ठराव आहे तो घटनात्मक आहे त्यामुळे त्याला कोणीही विरोध करू नये आणि विरोध असण्याचे काही कारण नाही, कारण तो ग्रामसभा म्हणजे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि त्यांनी तो बजावला पाहिजे. आणि आपला जो विषय आहे आपण अज्ञान असू तज्ञान असू त्यांनी तिथे येऊन आपले विषय मांडले पाहिजे. आपल्या गरजा तक्रारी काय असेल त्याच्यावरती सोल्युशन आपल्याला तिथे भेटू शकतं. नक्की आपण पाहिलं की पेंद्रा ठिकाणी ग्रामसभा लावली होती. त्या ठिकाणी देखील पण त्याच्या अगोदर सरपंचांनी तो ठराव दिला होता. पण सरपंचाला माहित नव्हतं की या ठिकाणी काय होणार आहे ते. बरोबर असं त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं. आता ह्या सभेला तुमचे सरपंच उपस्थित होते का? हो, सरपंच, उपसरपंच आणि पूर्ण ग्रामपंचायत सदस्य कमिटी सर्व. त्यांनी तुम्हाला विरोध नाही केला? हो, कुणीही विरोध केला नाही. तुम्ही ना फुटेज बघू शकता. रेकॉर्डिंग जे आपल्याकडे आहे ग्रामपंचायतीचं रेकॉर्डिंग आहे. कोणाला जर तक्रार असेल किंवा विरोध केला असेल जर कोणाला असं वैयक्तिक वाटत असेल तर त्यांनी ते फुटेज बघावे आणि मग त्याच्यावरती आपलं मत मांडावे. उगाच आपलं म्हणजे म्हणण्यात काही अर्थ नाही का असं नाही तसं नाही की त्याच्यावरती विरोध जर असेल तर तुम्ही ते फुटेज बघा, आम्हाला विरोधाचं फुटेज दाखवा की ह्या व्यक्तीने ह्या कामासाठी विरोध केलेला आहे तर आम्ही त्याच्यावरती मग बोलू. आपण पाहिलं की जो ओतूर ग्रामसभेमध्ये ज्यांनी कला केंद्राला मान्यता द्यावी, मला परमिशन द्यावी असा विषय ज्यांनी घेतला ते आपल्यासोबत होते. त्यांनी आपली भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे की ग्रामसभेला 250-300 लोक उपस्थित होती. ग्रामसभेचं रेकॉर्डिंग आहे. त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी म्हटलं गेलं आहे की आम्हाला कला केंद्राला परमिशन द्या आणि ग्रामसभेने त्यांना परमिशन दिली आहे असं ते म्हणतात. पण त्यांनी अर्ज केला नव्हता. कायद्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये मांडल्या की ऐनवेळच्या विषयाला आपण अर्ज नाही केला तरी ग्रामसभेत जर मंजुरी भेटली तर आपण ते विषय घेऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आपण समजून घेतल्या. नक्कीच या ठिकाणी कला केंद्र होणार का? छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर या ठिकाणी बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी आहे. ज्या ठिकाणून रामकृष्ण हरी या मंत्राचा जप या ठिकाणून दिला गेला ती ही भूमी आहे. म्हणजे पूर्वीचं असणारं उत्तमपूर आणि आता असणारं ओतूर एक अध्यात्माची जोड असणार हे गाव आणि ह्या गावामध्ये ज्यांनी परमिशन मागितली कला केंद्राला आपण पाहणार आहोत. या ठिकाणी नक्की ते कला केंद्र होणार आहे का पुढे अजून या गोष्टी कुठेतरी अडथळा येणार आहे किंवा याला पुढे विरोध दर्शवणार आहे. या सगळ्या बाबी आपण यानंतर आपण पाहणार आहोत. पुणेरी टाइम्ससाठी मिथुन मोजाळ, ओतूर.